तर सिनेदर्शन हे आपले युट्यूब चॅनेल फायनली मॉनिटाईज झालं आहे. होय, 5 जून 2026 ला रात्री 11:30च्या दरम्यान 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले. ऍक्च्युली सिनेदर्शन हे काही माझं पहिलं युट्यूब चॅनेल नाही. 2022 पासून मला युट्यूब चॅनेल बनवायचं होतं, युट्यूबर बनायचं होतं, परंतु मी फेल झालो. ऑनेस्टली सांगायचं झालं तर मी त्या 2-3 प्रयत्नामध्ये मी फेल झालो. एका वेळी तर माझं युट्यूबनं चॅनेलच उडवलं होतं. काय झालं, कसं झालं, व्हिडिओ पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजेल. परंतु सुरुवातीला हे सांगायचं आहे की हा व्हिडिओ मी का बनवतोय. ऍक्च्युली एखादं चॅनेल मॉनिटाईज करणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही. म्हणजे मी युट्यूब चॅनेल मॉनिटाईज केलं म्हणजे काही वाघ मारला नाही, आणि म्हणून मी आता सगळ्या जगाला मोटिवेशन देत फिरावं असं काही नाही. इतकं काही खूप मोठं काम मी केलेलं नाही. परंतु सगळ्यात महत्वाचं कारण मी हा व्हिडिओ बनवतोय ती म्हणजे मला तुम्हा सगळ्यांचा आभार मानायचा आहे. त्याचबरोबर दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही युट्यूबर बनू पाहत असाल, युट्यूब चॅनल सुरू केला असेल, काही सबस्क्रायबर गेन केले असतील, तर मी जो काही अनुभव घेतला 0 सबस्क्रायबर पासून 1000 सबस्क्रायबर पर्यंतचा, त्या अनुभवामध्ये ज्या काही गोष्टी मी शिकलो त्या तुम्हाला मला सांगायच्या आहेत. मी काही यातला एक्सपर्ट नाही, सुरुवातीला सांगतो. 2-3 बेसिक गोष्टी मी शिकलो, त्या सगळ्यांना इम्प्लिमेंट होऊ शकतात म्हणून त्या तुम्हाला सांगायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या मी चुका केल्या त्या तुम्ही करू नयेत यासाठी मला त्या गोष्टी तुम्हाला सांगायचे. तर व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. 2022 ला मी युट्यूब चॅनेल सुरू केलेलं, ज्यामध्ये मूवी एक्सप्लेनेशन मी करायचो. आणि तेव्हा माझ्याकडे अँड्रॉइड फोन होता, ज्यामध्ये मी पहिल्यांदा ऑडिओ रेकॉर्ड करायचो. त्यामध्ये नॉईज असायचा, ते नॉईज रिमूव्ह करायसाठी एक ऍप वापरायचो. मग ते सगळं एडिट करून घ्यायचा, नंतर त्याच्यावर स्क्रीनशॉट आणि काही व्हिडिओ क्लिप वगैरे लावायचे आणि मूवी एक्सप्लेनेशन मी करायचो. मी जे माझं इतर काम करायचो ना, ते काम करत करत हे व्हिडिओ बनवणे 2-2 दिवस लागायचे एक व्हिडिओ बनवायला. आणि असे काही व्हिडिओ मी केले आणि त्यावर काही सबस्क्रायबर आले. ऍक्च्युली ते खूप चांगले व्हिडिओ नव्हते, मी ऑनेस्टली मान्य करतो, परंतु काही सबस्क्रायबर आले, 10-20 आले असतील. आणि एके दिवशी मी सकाळी उठलो आणि पाहतो तर माझं चॅनेलच डिलीट केलेलं युट्यूबनं. ऍक्च्युली मी जे काही क्लिप वापरायचो ना, मूवी क्लिप वगैरे, कदाचित मला पाठोपाठ 3 कॉपीराइट स्ट्राईक आले असतील, झप झप झप, आणि माझं युट्यूब चॅनेल गायब. मला काही दिवस वाईट वाटलं. परत काही महिने गेले. मार्च 2023 ला मी पुन्हा एक युट्यूब चॅनेल सुरू केलं, ते होतं इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचं. हा निर्णय मी का घेतलेला माहित आहे, कारण मला असं वाटायचं मी युट्यूबवर इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ जास्त बघतोय, कदाचित मला हेच चॅनेल सुरू केलं पाहिजे. परंतु माझे ते शॉर्ट जास्त इम्प्रेसिव्ह नव्हते आणि त्यामुळे त्यातून देखील मला जास्त सबस्क्रायबर आले नाही. आणखीन काही 10, 20, 30, 40 काही तर आले असतील सबस्क्रायबर, परंतु ते चॅनल देखील माझं ग्रो झालं नाही. 2023 मार्च मध्ये मी ती सुरू केलेलं, 1 वर्ष गेलं. 2024 मार्च मध्ये देखील माझ्या चॅनेलवर अगदीच काही सबस्क्रायबर होते, अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतके. मला हे समजलेलं की जर एखादी गोष्ट आपल्याला पाहायला आवडत असेल, तो कंटेंट जर आपण जास्त कंझ्युम करत असेल, तर याचा अर्थ असा नाही की तोच कंटेंट आपण बनवू शकेल आणि लोकांना तो आवडणार, लोक सबस्क्राईब करणार. फॉर एक्झाम्पल, जर मला क्रिकेट पाहायला आवडत असेल तर हे काही गरजेचं नाही की मला खेळायला पण येत असेल. ऍक्च्युली माझी आवड होती मूव्हीज मध्ये. मला मूव्हीज पाहायला आवडत होत्या, मूव्हीज अनालिसिस करायला आवडत होतं, मूव्ही बद्दल चर्चा करायला आवडत होती घरात मित्रांसोबत. आणि म्हणून मी मूव्ही रिव्ह्यू चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि 8 मे 2025 ला मी पहिला मूव्ही रिव्ह्यू व्हिडिओ टाकला. आता थांबायचं नाही या मूवीचा मी रिव्ह्यू केलेला होता. तो व्हिडिओ अजून चॅनेलवर आहे. अगदी माझ्या चेहऱ्यावर घाम वगैरे आलाय, कारण तो 10वा-12वा टेक असेल आणि तो टेक मी एडिट करून युट्यूबवर टाकलाय. अतिशय वाईट मी त्या व्हिडिओमध्ये बोललोय, परंतु मला हे समजलं होतं तोपर्यंत की मी तेच केलं पाहिजे युट्यूबवर, ज्याचा मला थोडाफार अभ्यास आहे. मी त्यातला एक्सपर्ट नसलो तरी चालेल, परंतु मी त्यात हळूहळू स्वतःला इम्प्रूव्ह करू शकेन. तुम्ही देखील युट्यूब चॅनल सुरू केला असेल तर पहिल्यांदा हा स्वतःला प्रश्न विचारा की जे तुम्ही करताय ना त्यातला तुमचा अभ्यास आहे का. तुम्ही एक्सपर्ट नसाल तरी चालेल, हळूहळू स्वतःला इम्प्रूव्ह करता येईल, पण तुम्हाला त्यातलं ज्ञान आहे का, तुम्ही त्यावर बोलू शकताय का. माझे सुरुवातीचे व्हिडिओ काही परफेक्ट नव्हते. पहिल्या व्हिडिओला तर मी व्ह्यूजचं टार्गेट ठेवलं होतं फक्त 40, कारण माझ्या चॅनेलवर खूप कमी सबस्क्रायबर होते. मला वाटतं 40 सबस्क्रायबर असतील. दुसऱ्या व्हिडिओला मी जरा जास्त टार्गेट ठेवलं की 80-90 व्ह्यूज यावे, आणि दुसऱ्या व्हिडिओला तेवढे आले. तिसऱ्या व्हिडिओला अचानकच काहीतरी जादू झाली, तो 1000, 5000, 10,000 करत 15,000 पर्यंत काही दिवसात तो व्हिडिओ गेला. बंजारा मूवीचा रिव्ह्यू होता. तो व्हिडिओ चालल्यानंतर मला थोडासा कॉन्फिडन्स आला. त्यानंतर मी स्वतःमध्ये थोडं थोडं इम्प्रुव्हमेंट करत गेलो. आणि हे सगळं करत असताना तुम्ही लोकांनी मला मदत केली, व्ह्युअर्सनी. काही लोक मला कमेंट्स मध्ये सांगत होते लवकर मुद्द्यावर येत जा. काही थोड्याफार प्रमाणात मला इनपुट कमेंट सेक्शन मध्ये मिळत होते. आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या जे म्हणतात ना, म्हणजे मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय ओढतो वगैरे, हे गोष्ट काही अंशी खरी आहे. परंतु मला खूप लोकांनी सपोर्ट केला. म्हणजे जेव्हा मी सुरुवात केली ना, त्यानंतर काही लोक मला कमेंट सेक्शन मध्ये इन्करेज करत होते. ते स्क्रीनशॉट तुम्हाला आता स्क्रीनवर पाहायला भेटतील. तुम्हाला माझं हे सांगणं आहे, पहिली
गोष्ट म्हणजे ज्यात अभ्यास आहे ती गोष्ट सुरू करा. दुसरी गोष्ट, परफेक्शनच्या नादाला लागू नका. तुमचे पहिले काही व्हिडिओ परफेक्ट नसणार आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला कॉन्स्टंटली इम्प्रूव्ह करा. थोड्या थोड्या प्रमाणात का असेल ना, छोटे छोटे स्टेप घेत इम्प्रूव्ह करा. बरं, त्यानंतर मी एक असा व्हिडिओ टाकला ज्याला फक्त 66 व्ह्यू आले. त्यानंतर मला जरा वाईट वाटलं की व्ह्यूज कमी आले, कारण त्याआधी मला 200, 300, 400, 500 व्ह्यूज यायचे आणि 66 व्ह्यू आल्यावर थोडं वाईट वाटलं. परंतु तरी देखील मी व्हिडिओ टाकत राहिलो. एखाद्या व्हिडिओला 200-300 परत यायचे, काही व्हिडिओ 1000 वर गेले, काही 2500 वर गेले. हळूहळू लोकांपर्यंत मी पोहोचायला लागलो. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये थंबनेल कसा असावा, त्यावर काय लिहायचं, थंबनेल लाईन काय असली पाहिजे, टायटल काय असलं पाहिजे, डिस्क्रिप्शन मध्ये कुठले कीवर्ड्स असले पाहिजे, या सगळ्या गोष्टी मी हळूहळू शिकत गेलो. असं नाही की पहिल्याच व्हिडिओत मला सगळ्या गोष्टी माहित होत्या. त्यानंतर माझा एक व्हिडिओ एकदमच व्हायरल गेला. तो होता आगाग सुनबाई काय म्हणताय सासूबाई या मूवीचा रिव्ह्यू, जो 5000, 10000 असं करत काही दिवसाच्या पिरियडमध्ये 50,000 वर गेला. आता सुद्धा तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे. त्या व्हिडिओला आता 53,000 समथिंग काहीतरी व्ह्यूज आहेत. त्या व्हिडिओने मला सबस्क्रायबर देखील भरपूर दिले. आणि इथं मला तुम्हाला चौथी गोष्ट सांगायची, जर तुमच्या एखाद्या व्हिडिओला, जसं माझ्या एका व्हिडिओला 66 व्ह्यूज आलेली, खूप कमी व्ह्यूज आलेली, तसे जर तुमच्या एखाद्या व्हिडिओला कमी व्ह्यूज आले, लगेच डिमोटिवेट होऊन काम सोडून देऊ नका. काही व्हिडिओ तुम्ही टाकत जा, त्यानंतर तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल देखील होऊ शकतो. आता पाचवी आणि अतिशय महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची ती म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स. एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही युट्यूबवर काहीही करा, तुम्ही सर्वांना खुश ठेवू शकत नाही. सगळी तुमच्या मताशी सहमत असू शकत नाहीत. मी देखील सुरुवातीला स्वतःला हे सांगितलेलं की मी जे काही बोलणार आहे कदाचित मी देखील चुकू शकतो, माझं देखील चुकीचं मत असू शकतं. कधी कधी माझं मत बरोबर असेल, परंतु माझं मत लोकांना पटणार नाही. काही लोक माझ्या मताच्या विरुद्ध मत असणारी कमेंट करतील, त्यांचं मत मांडतील, त्याचं देखील मला स्वागत करता आलं पाहिजे. काही लोक जाणून बुजून निगेटिव्ह कमेंट करतील, त्या गोष्टीच्या आधीपासून तयारी ठेवा. तुम्ही जर सोशल मीडियावर काहीही कंटेंट बनवत असाल ना, सगळ्यात पहिल्यांदा स्वतःला हे सांगा की तुम्हाला निगेटिव्ह कमेंट येणार आहेत आणि ते तुम्हाला एक्सेप्ट करावे लागणार आहेत. काही निगेटिव्ह कमेंट ह्या जेन्युइन असणार आहेत, तुमच्यापेक्षा वेगळ्या मताचे असणार आहेत, त्याचं तुम्ही स्वागत करा. काही निगेटिव्ह कमेंट तुम्हाला डिमोटिवेट करण्यासाठी असणार आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. तर त्यानंतर देखील मी काही व्हिडिओ बनवत गेलो. काही मेन स्ट्रीम मधल्या अशा मूवी होत्या ज्या मला आवडल्या नाहीत आणि त्याबद्दल मी अगदी परकडपणे माझी मतं मांडली. त्यामुळं काही लोकांना त्याचा राग आला. काही फिल्म मेकर वगैरे यांनी मला ईमेल्स वगैरे केले, व्हिडिओ काढण्यासाठी सांगितलं, विनंती वजा धमकी ज्या असते ना भाषा, तशा प्रकारे. तरी देखील मी ते व्हिडिओ नाही डिलीट केले, कारण मी सुरुवातीलाच हे ठरवलेलं की जे काय करायचं ते प्रामाणिकपणे करायचंय. मला एखादा मूवी जर नाही आवडला तर स्पष्टपणे म्हणायचं मला नाही आवडला, त्याची कारण सांगायची. आपलं मत आपण व्यवस्थित योग्य शब्दामध्ये मांडायचं, हे मी आधी ठरवलेलं. त्यामुळं मी काही मराठी मूवीला क्रिटिसाइज केलं. काही लोकांना ते आवडलं कारण मी प्रामाणिकपणे आणि परकडपणे बोलत होतो. त्यामुळे काही मला सबस्क्रायबर वाढले, व्ह्यूज आले, लोकांचा माझा ट्रस्ट बिल्ड होत गेला. काही ज्या मूवी ज्या अगदी स्मॉल बजेट होत्या परंतु त्या चांगल्या होत्या, त्याची मी तारीफ केली. उदाहरण म्हणजे कुर्ला टू वेंगुर्ला हा मूवी असू दे, जारण हा मूवी असू दे, आरपार सारखा मूवी असू दे. मी हे ठरवलेलं की चांगला मराठी मूवी असला तर त्याचं कौतुक करायला अजिबात कमी पडायचं नाही. निगेटिव्ह रिव्ह्यू केल्यानंतर व्ह्यूज येत आहेत म्हणून उगाच काहीतरी निगेटिव्ह बोलायचं कुठल्या तर मूवी बद्दल, असं मी केलं नाही. मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप सारे अशा मूवीज येतात, म्हणजे 80 ते 85% अशा मूवी येतात ज्या मराठी प्रेक्षकांना गृहीत धरून बनवलेल्या असतात. अतिशय वाईट दर्जाच्या मूवी असतात, त्यांना मी क्रिटिसाइज केलंच पाहिजे. कारण इंडस्ट्रीतले लोक तितकं खुली होऊन बोलत नाहीत. काही डिरेक्टर वगैरे बोलतात परंतु खूप सारे लोक नाहीत बोलत. म्हणजे उगाच तू माझी खांजळ मी तुझी खांजळतो या भूमिकेतनं ना प्रत्येक जण हा तू लय भारी केला, हा मूवी खूप छान आहे, तुम्ही पहा वगैरे असे बोलतात. परंतु वाईट मूवीजना क्रिटिसाइज करणं खूप गरजेचं आहे. जर ते नाही केलं तर प्रेक्षकांचा तुमच्यावरून पूर्णपणे विश्वास उडून जाईल. आणि जर एखादी चांगली मूवी आली जी थोडीफार 19-20 असेल, काही गोष्टी कमी जास्त असतील, तर त्या गोष्टी देखील मी सांगितल्या पाहिजेत. म्हणजे निगेटिव्ह पॉईंट देखील सांगितले पाहिजेत, पॉझिटिव्ह पॉईंट देखील सांगितले पाहिजेत. चांगल्या मूवीचं जास्त कौतुक केले पाहिजे. ही गोष्ट मी सुरुवातीपासून करत आलोय. इथून पुढे देखील मराठी इंडस्ट्रीमध्ये जर एखादी चांगली मूवी आली तर मी त्या मूवीचं तोंड भरून कौतुक करणार, पण एखादी गोष्ट नाही आवडली तर त्याला क्रिटिसाइज देखील करणार. म्हणून 6वी आणि महत्वाची गोष्ट ही की प्रामाणिकपणे कंटेंट बनवा. तुम्ही जर तुमची युट्यूब जर्नी सुरू केली असेल किंवा सुरू करणार असाल तर काही चुका ज्या मी केल्या त्या तुम्ही करू नका. पहिली चूक म्हणजे मी कन्सिस्टन्सी मेंटेन केली नाही. मी काही व्हिडिओ बनवायचो, त्यानंतर माझं जे काही इतर काम होतं त्यामध्ये मी वेळ द्यायचो, परंतु इतकी कामं नव्हती मला की मी कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकत नव्हतो. मी थोडा आळस केला. ऍक्च्युली मी आळशी माणूस आहे. युट्यूब सुरू करायच्या आधी मी खूप आळशी होतो. आता थोडासा माझा आळस मी कव्हर केलाय. मला तुम्हाला हे सांगायचं की जर तुम्ही माझ्यासारखं इतर कोणतं जर काम करत असाल आणि त्याचबरोबर युट्यूब देखील करत असाल तर ते काम करत असताना जो काही वेळ तुम्हाला भेटतो
भेटतोय तो तुम्ही युट्यूब साठी अगदी व्यवस्थित द्या, वेळेचे मॅनेजमेंट करा. मी कन्सिस्टन्सी मेंटेन केली नाही म्हणून पहिला मूवी रिव्ह्यू व्हिडिओ टाकल्यापासून युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत मला 13 महिने इतका काळ लागला. जर मी कन्सिस्टन्सी मेंटेन केली असती तर कदाचित चॅनल मॉनिटाईज व्हायला इतका वेळ लागला नसता. माझ्यातला आळस मला नडला. दुसरी चूक मी जी केली ती म्हणजे शॉर्ट कडे दुर्लक्ष करणं. मी लॉंग व्हिडिओ टाकत गेलो, भरपूर लॉंग व्हिडिओ टाकले, परंतु शॉर्ट व्हिडिओ तितके टाकले नाहीत. शॉर्ट मधून तुम्हाला जास्त सबस्क्रायबर मिळू शकतात, तुमचे शॉर्ट व्हायरल होऊ शकतात. ते मी केलं नाही म्हणून माझे सबस्क्रायबर लेट कंप्लीट झाले. मी लॉंग व्हिडिओवर फोकस केल्यामुळे माझा 4000 वॉच टाइम हा पहिला व्हिडिओ टाकल्यापासून अगदी 8-10 महिन्यातच पूर्ण झालेला. परंतु शॉर्ट कडे दुर्लक्ष केल्यामुळे तोटा देखील झाला. सबस्क्रायबर माझे लवकर पूर्ण झाले नाही. आणि लोकांच्या सपोर्ट बद्दल मला तुम्हाला सांगायचंय, काही माझ्या मित्रांनी माझी थट्टा वगैरे करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कुठल्या तर कार्यक्रमात गेल्यानंतर आला बघा युट्यूबर आला वगैरे अशा प्रकारचे, किंवा व्हिडिओ बनवतो युट्यूबर काय त्यात काय पैसे तर भेटतील का, किंवा आणखीन काही गोष्टी 1-2 लोकांनी बोलायचा प्रयत्न केला. परंतु माझ्या इतर मित्रांनी मला सपोर्ट केला. माझ्या गणपती मंडळातली पोरं किंवा जे माझ्या कॉलेजमध्ये माझ्यासोबत होते, माझ्या शाळेतली मित्रमंडळी, त्यांनी मला अगदी मेसेज करून वगैरे, भावा भारी करतोय, करत राहा व्हिडिओ वगैरे, आम्ही सबस्क्राईब केलंय बघ, असं सगळे मेसेज येत गेले. मला सपोर्ट भेटत गेला. मला माझ्या व्ह्युअर्सना खरंच थँक्यू बोलायचं आहे, ज्या लोकांनी सुरुवातीपासून माझे व्हिडिओ पाहिलेत. एक अकाउंट आहे अनिल एस म्हणून, ते माझे व्हिडिओ पाहतात आणि अगदी व्यवस्थित मला सांगतात की इथं कमी पडलास, हे सुधारलं, तुम्ही हे चांगलं बोलला, याच्याबद्दल चांगलं बोलला. त्यांना मला आभार मानायचे. त्यानंतर म्युझिकल समथिंग काहीतरी असं एक अकाउंट आहे, त्यावरून देखील कमेंट येतात वारंवार माझ्या मूवीवर, त्यांचं मला आभार मानायचे. आणखीन एक व्ह्युअर आहे, ते खूप मोठे मोठे कमेंट्स लिहितात. त्यांच्या कमेंट्स मी वाचतो, कारण त्या मूवी रिलेटेड चांगलं त्यांचा अभ्यास आहे. काही गोष्टी त्यांच्या माझ्या मतभेद असतील, परंतु ते देखील कमेंट करत असतात. त्यांच्या कमेंट्सला देखील मी रिप्लाय करत असतो. खूप सारे असे आणखीन व्ह्युअर्स आहेत ज्यांनी मला वेळोवेळी कमेंट्सद्वारे एनकरेज केलं, माझं कौतुक केलं. ते सगळे स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवर पाहायला भेटत असतील. ते सगळ्यांना मला आभार मानायचा आहे. तुम्ही जेव्हा मी इनपरफेक्ट होतो, जेव्हा मी शिकत होतो, तेव्हा मला सपोर्ट केला, माझे व्हिडिओ पाहिले, मला सबस्क्राईब केलं, कमेंट करून मला एनकरेज केलं. तुम्हाला मला ही गोष्ट सांगायची आहे की सिनेदर्शन या चॅनेलवर तुम्हाला इथून पुढे मूवी रिव्ह्यू बरोबर मूवी रेकमेंडेशन देखील पाहायला भेटेल, मूवी एक्सप्लेनेशन देखील पाहायला भेटेल, मूवी रिलेटेड आणखीन काही गोष्टी तुम्हाला या चॅनेलवर पाहायला भेटणार आहेत. तर या सगळ्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या होत्या. तुम्ही मला या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पाहत असाल तर सिनेदर्शन या आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. जर तुम्ही मला रेग्युलरली पाहत असाल, या आधी देखील तुम्ही माझी मूवी रिव्ह्यू व्हिडिओ पाहिले असतील आणि अजून देखील तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा एकदा माझ्या सर्व व्ह्युअर्सचा अगदी हात जोडून आभार मानतो. तर चला, मी इथंच थांबतो. आपण पुन्हा एकदा एका नवीन चित्रपटाबद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.